एक साधा हमाल जो दिवसभर कडक उन्हात 700 सिमेंटच्या गुणा उचलतो, रात्री जिममध्ये बॉडी बनवतो, सोशल मीडियावर आज ज्याचे लाखो फॉलोअर्स आहेत आणि आता बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये घरात धमाल करतोय. हे सगळं कसं शक्य झालं? आज आपण पाहणार आहोत रोशन भजनकरांची पूर्ण स्टोरी. वाली सगळी ताकद तुम्हाला तिथं दिसत. अरे ओळखलं का मले? तर मी अमरावतीचा देशी बिल्डर रोशन भजनकर. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही रोशन भजनकर यांच्याबद्दल अशा गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्हाला कुणीच सांगणार नाही. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आज व्हिडिओ खास आहे कारण ही कोणतीही फिल्मी स्टोरी नाही. ही आहे बिग बॉस मराठी सीझन 6 मधील सर्वात रिअल आणि प्रेरणादायी स्पर्धकाची जीवन कहाणी. कल्पना करा, सकाळी 5 वाजता उठून दुपारपर्यंत रेल्वे यार्डमध्ये धूळधुरात कडक उन्हात 700 गोण्या उचलतोय. प्रत्येक गोणी 50-70 किलोची. पोटात काही नाही. महिन्याला फक्त 20,000 रुपये. तरीही रात्री 8 वाजता जिममध्ये जाऊन 2 तास कठोर वर्कआउट. आणि त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल होतो. लाखो लोक त्याला देसी पहलवान म्हणतात. आणि आता बिग बॉस मराठी 6 मध्ये घरात ड्रामा, वाद, टास्क आणि फॅन्सचा जबरदस्त सपोर्ट. हा कोण आहे? हा आहे रोशन भजनकर, विदर्भाचा खरा हिरो. रोशन भजनकर अमरावतीचे आहेत. विदर्भातील एक साधासा माणूस. वय अंदाजे 30 ते 35 वर्ष. 13 वर्षांचा असताना कुटुंबाला सपोर्ट करण्यासाठी त्यांनी काम सुरू केलं. 15 वर्षांपासून बदनेरा रेल्वे गुड्स यार्डमध्ये हमाल म्हणून काम. दिवसात 10-12 तास काम. उन्हात, धूळधुरात, सिमेंट, धान्य, खतांच्या गोण्या उचलतो. महिन्याला 20,000 कमावतो. त्यातून घर चालवतो. पत्नी आणि 2 मुलींचं पालनपोषण करतो. पण मित्रांनो, हे फक्त काम नाही, हा खरा संघर्ष आहे. जिथे लोक ऑफिसमध्ये 8 तास बसून थकतात, पण तिथेच रोशन 700 गोण्या उचलूनही रात्री जिम. हसू येतं ना? आम्ही जिमला जायला म्हणतो, आज पाऊस आहे, उद्या जाईन, किंवा काल रात्र झाली, आणि हा रोज करतो. असली मेहनत पाहून मनापासून आदर वाटतो. रिस्पेक्ट. तो विवाहित आहे. 2 मुली आहेत. त्याची प्रेरणा? मुली म्हणजे बापाचा प्राण. तिच्या हसण्यासाठी मी लढतो. बिग बॉसमध्ये गेल्यावर पत्नी टीव्हीवर पाहून भावूक झाली होती. त्याचं प्रेम खरंच खूप खोल आहे. महागडी जिम नाही, प्रोटीन शेक, सप्लिमेंट्स नाहीत. फक्त घरचं जेवण. चिकन, चावल, दूध आणि जबरदस्त मेहनत. रात्री ट्रेनिंग, एकदम देसी स्टाईलमध्ये. त्याला लोक देसी पहलवान म्हणतात. रोशन भजनकर यांनी अनेक खिताब मिळवलेत. रिजनल लेवल बॉडी बिल्डिंग चॅम्पियन, अमरावतीत प्रथम क्रमांक, विदर्भात 3रा अनेकदा, बदनेरा श्री, अमरावती कुर्रा टायटल, विदर्भात 2य, 4थ, 6ठ अशा अनेक ट्रॉफीज जिंकल्या. स्टेजवर गोल्डन ऑइल लावून नंबर 63 लावून पोज देतो. ते फोटो व्हायरल झाला. भाऊ, जेव्हा आम्ही जिममध्ये तेव्हा आम्ही 30 मिनिटं करून सेल्फी घेतो आणि म्हणतो वर्कआउट केलं. आणि रोशन 15 वर्ष मेहनत करतो. त्याच्यासाठी बॉडी बिल्डिंग म्हणजे एक स्वप्न आहे, पैसा कमावण्याचा मार्ग नाही. माझ्या मते हे खरे इन्स्पिरेशन आहे. महागडी सुविधा नसतानाही मेहनत असली तर यश नक्की मिळतं. सगळं सुरू झालं एका व्हिडिओने. दिवसभर गोण्या उचलतो, लगेच जिममध्ये वर्कआउट. हा व्हिडिओ 25 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज घेऊन व्हायरल झाला. लोक म्हणाले, हा काय सुपरमॅन आहे. इंस्टाग्रामवर सध्या त्यांचे जवळपास 10 लाख फॉलोअर्स आहेत. रील्समध्ये ट्रेनिंग टिप्स, डाएट, दैनंदिन जीवन, मोटिवेशनल स्टोरीज. यूट्यूबवर 1.3 लाख सबस्क्रायबर्स. व्लॉग्स, फुल डे ऑफ ईटिंग, वर्कआउट ट्युटोरियल, गाव टूर, Q&A सेशन्स. रोशनचा कॉन्टेंट 100% ऑथेंटिक आहे. कोणतीही फेक नाही, फक्त रिअल मेहनत. लोक कनेक्ट होतात कारण तो आमच्यासारखाच साधा माणूस, मोठं स्वप्न. बिग बॉसमुळे त्यांचे फॉलोअर्स आणखी वाढले. हे सगळं पाहून वाटतं, रोशन भजनकर यांनी हे यश परिस्थितीशी लढून मिळवलं आहे. 11 जानेवारी 2026 रोजी बिग बॉस सीझन 6 सुरू झाले. रोशन यांची 13वे स्पर्धक म्हणून दमदार एंट्री झाली. घरात आपली स्टोरी सांगितली. हमाली आणि बॉडी बिल्डिंग, प्रेम कहाणी. पत्नीच्या घरच्यांनी हमाली कामामुळे नकार दिला होता, तरीही ते प्रेमासाठी लढले. मुलींची आठवण, सगळे भावूक झाले. सुरुवातीला अनेक प्रकारचे वाद झाले. सोनाली राऊतसोबत नामांकन टास्कमध्ये क्लॅश, ओंकार राऊतसोबत जबरदस्त भिडंत. 28 जानेवारीच्या एपिसोडमध्ये आरोप प्रत्यारोप. तन्वी कोलतेला ताकाऊ म्हणून नामांकन. ड्रामा फुल ऑन. पण मेहनत दाखवली. टास्कमध्ये सक्रिय, कॅप्टन्सी ट्राय, मालक सेवक टास्कमध्ये धमाल. पहिल्या आठवड्यात नामांकनात 40% पोलमध्ये धोका, पण मेहनतीने सेफ. राधा पाटील पहिली एलिमिनेट. तिने बाहेर येऊन म्हटलं, रोशन जिंकेल. घरात त्याला चांगला सपोर्ट आहे.
फॅन्समध्ये सपोर्ट जबरदस्त. 30 जानेवारीपर्यंत घरात सेफ, वोटिंगमध्ये लीड करतोय. दिव्या शिंदे, करण सोनावणे यांच्याशी कॉम्पिटिशन, पण रोशनची ऑथेंटिसिटी वेगळी आहे. माझी ओपिनियन, रोशनची स्ट्रेंथ त्याची प्रामाणिकता आहे. ड्रामा करतो पण खोटं बोलत नाही. प्रामाणिकता रक्तात आहे हे त्याचं वाक्य. मला वाटतं हा जिंकू शकतो, कारण लोक त्याच्या संघर्षाशी खूप कनेक्टेड आहेत. मित्रांनो, रोशन भजनकर यांची स्टोरी आहे मेहनतीची, जिद्दीची, स्वप्नांची. साध्या हमालापासून सोशल मीडिया स्टार ते बिग बॉस कंटेस्टंट. हे सिद्ध करतं की मेहनत असेल तर काहीही शक्य आहे. तुम्हाला काय वाटतं? रोशन जिंकेल का? कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ मिस होणार नाही. एंड स्क्रीनवर क्लिक करा. रितेश देशमुख यांचा व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.